सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा, 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 तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख लालो सर्वालंकार, सर्व सुख लालो सर्वालंकार, सर्व सुख लालो सर्वालंकार, सर्व सुख लालो सर्वालंकार, आनंद निर्भय डुलत तो, आनंद निर्भय डुलत ते, आनंद निर्भय डुलत ते, असा आईचा कोटे आठवचे नाही आतो आईचा कोटे आठवची नाही, आतो आईचा कोटे आठवचे नाही, आतो आईचा कोटे आठवची नाही, जय विजय भोगुदशा, विजय भोगुदशा, विजय भोगुदशा, सर्व सुख लालो सर्वालंकार, सर्व सुख लालो सर्वालंकार, सर्व सुख लालो सर्वालंकार, सर्व सुख लालो सर्वालंकार, आनंद निर्भय डुलत तो, आनंद निर्भय डुलत तो, आनंद निर्भय डुलत तो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप, लागोने दे पाप पुण्यांगा, लागोने दे पाप पुण्यांगा, लागोने दे पाप पुण्यांगा, सर्व सुख झालो सर्वालंकार, झालो सर्वालंकार, सर्व सुख झालो सर्वालंकार, सुख झालो सर्वालंकार, आनंद निर्भय डुलत तो, आनंद निर्भय डुलत तो, आनंद निर्भय डुलत तो, विठोबार कुमाये विठोबार कुमाये, जय विठोबार कुमाये, विठोबार कुमार, विठोबार कुमाये, विठोबार कुमार, विठोबार कुमाये, विठोबार कुमार, विठोबार कुमाये, विठोबार कुमार, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार ठोबा ठोबा ठोबा, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख लालो सर्व अलंकार, आनंद निर्भय डुलत असे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन करता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय, त्यांना प्रिय असणारे ज्यांच्या एका अभंगाने रामेश्वर भट्टांचा 10 संत झाला, ज्यांच्या एका अभंगाने छत्रपती शिवाजी महाराज शिसवत स्वीकारतात व ज्यांच्या गाथ्याला पंचवेद म्हटले जाते, असे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आजच्या सेवेसाठी 4 चरणाचा अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि 4 चरणाचा आहे. जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करता करता नामकरण प्रकरणातील असा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करता करता आपल्या जीवनामधली जी नामस्मरण करून जो त्यांना फायदा झाला, त्या फायद्याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज
आजच्या अभंगामध्ये सांगत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे की निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील पवित्र असा आपला ह्या नाशिक जिल्हा प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शानेचा पावन झालेला आपला या नाशिक जिल्हा. या नाशिक जिल्ह्यातील या दिंडोरी तालुक्यातील पवित्र असे ढकंबे गाव, या गावातील दरवर्षीप्रमाणे चालू असलेला आपला ह्या भव्य दिव्य नामक कीर्तन या वर्षीचं रौप्य महोत्सव सप्त्याचं या वर्षीचं वर्ष आहे. या ठिकाणी श्री संत वैकुंठवासी पाटील बाबा असतील, वैकुंठ परमपूज्य मल्हार बाबा असतील, वैकुंठवासी परमपूज्य जीवनेश्वर काळू बाबा असतील, संत भगवान बाबा असतील, वैकुंठवासी परमपूज्य हनुमान बाबा गडकरी असतील, यांच्या आशीर्वादाने आणि भजनी मंडळ यांच्या सहयोगाने बाप शैलाताई गाडगे पिंपळणारे यांच्या शुभ प्रेरणेने या आपला चालू असलेला या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी थाटामाटामध्ये सर्वांच्या सहकार्याने या सप्ताह या ठिकाणी याही वर्षी पार पडत आहे. या सप्त्याच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा गावकऱ्यांच्या समस्त भजनी मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी माझ्या वाटेला आली. आयुष्यामध्ये जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदाय असो, आरोग्य असो, शिक्षण असो, गाव असो, भक्ती असो, नामस्मरण असो, कोणतीही जागा घ्या, त्याच्यामध्ये जर माणसांची सेवा असेल त्या सेवेचं फळ भगवंत देत असतो. म्हणून माझी कुठंतरी सेवा असेल म्हणून आजची कीर्तनाची सेवा मला मिळाली. विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन गावकऱ्यांनी भव्य दिव्य असं नियोजन या ठिकाणी केलं आहे. अतिशय सुंदर मस्त मंदिर सभा मंडप सुद्धा खूप सुंदर सभा मंडप ह्या वर्षी मानलेला आहे. खरोखर ह्या ठिकाणी असं वाटलं होतं पहिल्या दिवशीच्या मानाने आज लोक येणार की नाही, पण भरपूर लोक आले. आज भरपूर काही दिवस एका दिवसामध्ये अनेक गोष्टी घडल्या. आज खूप आहे. आज काय काय तुम्हाला सगळं माहिती. आज पहिला सण म्हणजे काय, रंगपंचमी. अजून काय आहे, महिला दिन आहे. अजून काय आहे, हा या वयात सगळं माहिती. क्रिकेट, अजून क्रिकेट आहे. अजून काय आज काय अजून, हा लग्न पण आहे का, बरोबर. अरे काय तुम्ही, आज रविवार पण आहे ना. आज सर्व काही जागतिक महिला दिन आहे. त्याच्यानंतर आज रंगपंचमी आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि त्याच्यात आज मॅच आहे. म्हणजे सगळेच एका दिवसाला आल्यानंतर सुद्धा तुम्ही एवढ्या उपस्थिती लावली. खरोखर मला आज बरं वाटलं. मला वाटलं लोक येतात का नाही कीर्तनाला. पहिल्या दिवशी लोक कीर्तनाला येती नाही. यात तुमच्याच गावचा नियम नाही, हा महाराष्ट्रभर नियम आहे. महाराष्ट्रभर सगळीकडे फिरत असताना पहिल्या दिवशी कीर्तनाला कोणी येत नाही. आत्तापर्यंत आज कधीच कोणीच म्हणलं नाही चला पहिले 2-3 दिवस जाऊ, असं कोणीच म्हणत नाही. शेवटचे 4-5 दिवस जाऊ असं लोक म्हणतात. पहिल्या दिवशी येती नाही. त्यात 7 ते 9 कीर्तन आहे. 7 ते 9च्या कीर्तनामध्ये आम्हीच चालू केले ते भरपूर महाराष्ट्रभर अनेक कीर्तनकारांनी गावागावात सांगून 7 ते 9 कीर्तनं चालू केले. त्याचा फायदा गावकऱ्यांना झाला, कीर्तनकारांना झाला. पण गावकऱ्यांना एक तोटा कोणता झाला माहिती का, लोक एवढे शहाणी लोक आहे महाराज. 7 ते 9च्या कीर्तनाला लोक 7ला कधीच येणार नाही. लोक 8:30ला येणार, तर त्याच्यानंतर जेवणं राहतात म्हणून लोक येतात. पण त्या निमित्ताने का होईना, जेवणाच्या निमित्ताने का होईना लोक थोडंफार नामस्मरण करायला येतं. जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा परमार्थ करता करता त्यांना असं वाटलं होतं बा, का तर लोक परमार्थ का करत नाही, का त्यांना अवघड वाटतो, का लोक परमार्थात येती नाही, असा प्रश्न त्यांना वाटत होता. म्हणून त्यांनी समाजापुढं लोकांना या परमार्थ का कठीण वाटतो, अख्खी लोक संसारामध्ये गुंतलेली परमार्थ यायला तयार नाही. म्हणून असं देऊ गावामध्ये सहज कीर्तनामध्ये लोकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला. तुकाराम महाराज, तुम्ही जर कीर्तन सांगता आम्हाला काहीच कळत नाही.
आम्हाला तुम्ही काहीतरी सोपं आणि सरळ साधन सांगा, आम्ही तो परमार्थ करू. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी एक अभंगाची स्थापना केली. तो मी आजच्या सेवेसाठी घेणार होतो, पण मला असं वाटलं नेहमी तो अभंग प्रत्येकाच्या पाठातला अभंग आहे. तो अभंग म्हणजे कोणता? नामसन कीर्तन साधन पै सोपे, जळतीला पापे जन्मांतरींची, न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. हे अभंग मी घेणार होतो, कारण पहिल्या दिवसाचा नियम वारकरी संप्रदायानं घालून दिलेला आहे. नामपर प्रकरणातील अभंग घ्यायचा. पहिल्या दिवशी नामपर बोलायचं, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी मग उपदेशपर, संतपर कोणताही घेतला चालतो. मग शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा लागतो. मागणीचं त्या ठिकाणी चिंतन मांडावं लागतं. मग शेवटच्या दिवशी कालार असतो. मग त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रावर या अभंग काहीतरी भगवान श्रीकृष्णाच्या अभंगावर आपल्याला बोलावं लागतं, असा नियम आहे. पण मी विचार केला का ह्या अभंग नेहमीच आपण घेतोच, असं मी घेतो आणि कीर्तनकार घेतात. मी सहज विचार केला का आपण दुसरा एखादा अभंग बघू. मग मला नामपर प्रकरणातील एक अभंग मी सहज विचारला, जे उद्याचे तुमच्याकडे कीर्तनकार आहे. महाराजांना फोन केला, एकनाथ बाबांना, म्हणजे त्यांचा दुपारी येऊन गेला होता मला फोन. पण मग त्याच्यानंतर फोन केला आणि त्यांना विचारून घेतलं. लक्षात ठेवा, संप्रदायात वारकरी सेवेमध्ये जर आपल्याला एखाद्या अडचणी असतील तर आपण ज्येष्ठ लोकांना विचारलं पाहिजे. आता आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे, उद्या उपासाचा दिवस आहे. या सोमवाराचा उपास आपण केला पाहिजे. समजा सोमवार आणि एकादशी जर एकत्र आली तर आपण कधी मनामध्ये प्रश्न होतो, काय उद्या काय करायचं नेमकं. किंवा आज सोमवार आला नंतर एकादशी आली मंगळवारची, तर लोक थोडेसे मनामध्ये विचार येतो कायचं करायचं. तर एखाद्या ज्येष्ठ कीर्तनकाराला विचारून घ्यायचं. तसं मी विचारलं. हे अभंग चालतो, मी मोजून 15-20 मिनटामध्ये अभंगाची रचना केली. म्हटलं हे अभंग मला योग्य वाटतो, अतिशय सुंदर अभंग आहे. सदा नाम घोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. या अभंग आजच्या सेवेसाठी मी निवडलेला आहे. कीर्तनासाठी बरेचशी या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे गवळी बाबा या ठिकाणी आहे, नेहमी माझ्या कीर्तनाला कार्यक्रमाला असतात. सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे. त्यानंतर या ठिकाणी अनेक बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व गायनाचार्य सर्व परिसरातील आणि महाराष्ट्रातील सर्व गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंगाच्या साथीला आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी बाबासुद्धा या ठिकाणी खूप मस्त आहे. जेवढ्या ताट मिशा आहे तुमच्या तेवढे कडक दिसायला तुम्ही, खूप छान. विनेकरी असा होता असा, नाही तर तुम्हाला सांगतो लय वय नाही जास्त, लय कमी वय नाही, लय जास्त वय नाही महाराज. नाही तर विनेकरी आता भेटती नाही महाराज, लय अवघड असतं महाराज. त्यामुळं विनेकरी बाबाचे धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या अभिजित महाराजांच्या संस्थेतील या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी टाळकरी म्हणून उपस्थित आहे. सर्वच या ठिकाणी आमचे दोन्ही चोपदार, अतिशय सुंदर दोन्ही चोपदार आहे, रुबाबदार आहे, चांगले आहे. माळकरी आहे ना, अरे वा, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. नाही तर एक चोपदार त्या दिवशी 90 मारून उभा होता महाराज. हा ना, खरंच ना. मी विचारलं गावकऱ्यांना का बरं उभा केला, तेव्हा भेटतच नव्हता म्हणून उभा केला. पण तुम्ही सर्व या ठिकाणी दोघांच्याही गळ्यात तुळशीच्या माळी आहे असे चोपदार उभे केलेले आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांची या ठिकाणी आभार मानतो. नाही तर एकही शूटिंगवाला भेटत नाही महाराज, एक सुद्धा भेटत नाही. मग आपण म्हणावं या भेटत नाही, पण आज 2-2 शूटिंगवाले आहे. इतका योगायोग झाला का तो माणूस 100 किलोमीटर या ठिकाणी आला. आमचा रोहन दादा मला माहीत नव्हतं इथे, हे तर मी त्यांना बोलवलंच नसतं. पण योगायोग माझं भाग्य समजावं आज का ह्या ठिकाणी 2-2 शूटिंगवाले आहे. एका शूटिंगवाल्यांचं नाव आहे रोहन धोंडगे, आमचा भक्तिनाथ चॅनल, आणि दुसरे म्हणजे आमचे कृष्णा जाधव, त्यांचा माऊलींचा दास ह्या चॅनलचं नाव आहे. तुमचंही भाग्य आहे आणि माझं भाग्य आहे का 2-2 चॅनलवाले या ठिकाणी आले. नाही तर सध्या चॅनलवाले येते नाही. चॅनलवाले म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सगळे मंत्रिमंडळी महाराज, त्यांना वेळ नाही, पण या ठिकाणी आले. सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. आया वारकरी संताचा, या 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 वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, या
मानवी जीवन जगत असताना जगाच्या पाठीवर अनेक लोक या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले. त्यामध्ये साधू संत आले, थोर महात्मे आले. मनुष्य जन्मामध्ये साधू संत असतील, सर्व वारकरी मंडळी असतील, कीर्तनकार असतील, सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी असतील. प्रत्येक क्षेत्रातली लोक कशासाठी जीवन जगताय? एकाच गोष्टीसाठी. कशासाठी? फक्त समाधान. कशासाठी? फक्त समाधानासाठी, बाकी काहीच नको. जो पण मनुष्य जगतोय, मग तो कोणत्या क्षेत्रातला असो, मग राजकीय क्षेत्रातला असो, व्यावसायिक असो, किंवा पारमार्थिक क्षेत्रातला असो, किंवा शेती व्यवसायातला असो, अनेक कोणी असो, पुरुष असो, महिला असो, लहान मुलगा असो, म्हातारा माणूस असो, कोणी असो, प्रत्येकजण कशासाठी जगतोय? समाधान. समाधानशिवाय या जगात दुसरा माणूस जगतच नाही. मग एखादा माणूस पैसा कमवतोय, कशासाठी कमवतोय? त्याला समाधान भेटावं म्हणून करतोय, बरोबर. दुसरी गोष्ट, एखादा माणूस शेतात काम करतोय, कशासाठी? त्याला समाधान मिळावं म्हणून. मग मला सांगा, जीवन जगत असताना समाधान मिळवण्यासाठी माणसांच्या जीवनात काय केलं पाहिजे? मला सांगा. लोक इतका पैसा कमवतात तरी समाधान नाही, लोक एवढंही काम करतात तरी समाधान नाही. लोक, कोणी बडबड करू नका महाराज, पाया पडून विनंती महाराज, लक्षात ठेवा. कीर्तनात बडबड करू नका. हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या केसुनी गोपाल पावे हरी. लक्षात ठेवा. तुम्ही कीर्तनाला आले ना, देवाची कुठंतरी कृपा झाली पाहिजे. कृष्णाभाऊ, कीर्तन असं साधन आहे, कीर्तनकारानं, जाऊ द्या ते काही असो, गवळी बाबा, जगाच्या पाठीवर कीर्तनकारानं कीर्तनामध्ये 2 तासामध्ये एक तरी वाक्य असं बोलावं का जगाच्या पाठीवर समोरची बसलेली लोक कमीत कमी देवाचं चिंतनापर्यंत, देवाच्या पायापर्यंत पोचली पाहिजे. असं तरी कुठंतरी कीर्तन ऐकावं आणि त्याच्यासाठी यावा. कीर्तनामध्ये काय यायचं माहिती का तुम्हाला? काय यायचं कीर्तनामध्ये? कीर्तनामध्ये काय यायचं आहे माहिती का? 7 दिवस सप्ताह. कशासाठी माहिती का तुम्हाला? माहिती का तुम्हाला? नाही माहिती. मला सांगा, तुम्हाला गाडी घ्यायची, गाडी घ्यायची, सिस्टीमवाले तुम्हाला 10 लाखाची गाडी घ्यायची, तुमच्याकडे 5 लाख रुपये, तुम्ही बाकीचे 5 लाख कुठून आणणार? सांग ना, कुठून आणणार? हा, तुम्हाला बँकेकडून आणणार, बरोबर, बँकेकडून आणणार. मग आता बँकेकडून बाकीचे 5 लाख रुपये कसे आणणार तुम्ही? कर्ज काढणार, बरोबर. कर्ज काढल्यानंतर त्या कर्जाला काय असतं? व्याज असतं, बरोबर. व्याज असतं ना, बरोबर. मग ते कर्ज आणि व्याज आपण कसं देतो बँकेला? हप्त्याने देतो, बरोबर. तसं देवानं आम्हाला दिलेलं कर्ज आहे. काय कर्ज दिलं आहे? हे शरीररूपी कर्ज देवानं दिलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल आईच्या पोटातून बाळ जन्माला येतं, हे निमित्त आहे, पण ते बाळ पोटातून जन्माला येण्याची कृपा तो देव करत असतो. लक्षात ठेवा, तो देव करत असतो, देव करत असतो. कधी कधी काही लोकांना 2, 3, 4 वर्ष लागण्याला, 5 वर्ष लागण्याला होतात. देव त्यांना अपत्य देत नाही, संतती देत नाही. याचा अर्थ एकच, देवाला तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि देणार आहे तो देव. एक दिवस देव देतो. म्हणून देवानं काय दिलेलं आहे? हे शरीररूपी कर्ज दिलेलं आहे. मग हे शरीररूपी कर्ज देवाला परत त्या कर्जाची फेड करायची. मग कशी करायची? व्याजासहित करायची. मग व्याज म्हणजे काय? आपलं व्याज, बँकेचं व्याज आपण हप्त्याने देतो, तसं देवाचं व्याज हे आपल्याला भजनानं कीर्तनानं द्यायचं आहे. मग त्या बँकेचा हप्ता म्हणजे आपला सप्ताह. विठ्ठल विठ्ठल म्हणून हे अखंड हरिनाम सप्ताह आहे. बँकेचं कर्ज फेडायचं असेल तर हप्त्याने फेडायचं, आणि देवाचं भजन कीर्तनानं व्याज फेडायचं, ते सप्त्यानं फेडायचं. लक्षात ठेवा, एवढं तरी डोक्यात ठेवा. का सप्त्याला काय यायचं? 8 दिवस. आपण आपल्या जीवनामध्ये देवानं आपल्याला या नरदेह दिला आहे. या नरदेह दिल्यानंतर मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर देवाचं आपल्यावर कर्ज आहे. ते कर्ज आपल्याला भजन कीर्तनानं काय करायचं आहे? फेडायचं आहे, व्याजासहित फेडायचं आहे. म्हणून या सप्त्यासाठी रोज तुम्ही कीर्तनाला आले पाहिजे. वर्षभर तुम्हाला पूर्ण दिवस फिरण्यासाठी आहे, पण हे 7 दिवस देवाचं कर्ज आणि व्याज फेडण्यासाठी देवानं आम्हाला या सप्त्याची निर्मिती केली. म्हणून या सप्त्याला रोज आपण कीर्तनासाठी आलं पाहिजे. जीवन जगत असताना प्रत्येकजण कशासाठी जगतंय? समाधानासाठी जगतंय. प्रत्येकाला समाधान लागतंय. असा जगात माणूस नाही कस त्याला समाधान लागत नाही.
मग मला सांगा बरं, आहे का कोणी समाधानी? आहे कोणी समाधानी? कोण समाधानी सांगा बरं या जगामध्ये? या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही कोणी घ्या, गावातला सरपंच घ्या, समाधानी नाही. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य घ्या, तो समाधानी नाही. एखाद्या पदावरचा माणूस आमदार असो, खासदार असो, समाधानी नाही. मुख्यमंत्री सुद्धा समाधानी नाही, गृहमंत्री समाधानी नाही, प्रधानमंत्री समाधानी नाही, राष्ट्रपती समाधानी नाही. या जगाच्या पाठीवर कोणताच माणूस समाधानी नाही आहे. समाधानी नाही. आहे का कोणी समाधानी? नाही. बरं, सुखी आहे का कोणी? आहे का कोणी सुखी? प्रत्येकाच्या जीवनात दुःख दुःख दुःख. माणूस किती समाधानी किंवा किती सुखात असला तरी तो सुखात समाधानात म्हणतो मी दुःखातच आहे, मी समाधानातच आहे. कोणीच समाधानात नाही महाराज, कोणीच नाही. या ठिकाणी 80-75 सालची लोक बसलेली महाराज, या ठिकाणी बसलेली. त्या लोकांच्या काळामध्ये एवढाच पैसा होता, अंगात शर्ट एकच होता, थोडा पैसा होता, सगळं होतं, एकच टाईम जेवायला होतं. पण ती लोक त्या काळात इतकी समाधानी होती का आत्ताची लोक नाही. होती की नाही बाबा तुम्ही समाधानी त्या टायमाला? खरं सांगा बाबा, होते का नाही? होतात ना. आत्ता मला सांगा, तुमच्या घरापुढं तुमची घराचा बंगला 50 लाखाचा बंगला आहे, तुमच्या घरापुढं 20 लाखाची गाडी आहे, तुमच्या घरामध्ये पैसा आहे, सगळ्या गोष्टी, शेती आहे, तरी तुम्ही समाधानी आहे का? आत्ता नाही महाराज, कोणीच समाधानी नाही. तुम्हाला वाटतं आम्ही समाधानी? आम्ही सुद्धा समाधानी नाही. खरंच आम्ही सुद्धा समाधानी नाही महाराज. कोणताच जगात माणूस समाधानी नाही. या जगाच्या पाठीवर समाधानी लोक जर असेल ते म्हणजे कोण? ते आपले फक्त साधू संतच समाधानी आहे महाराज. बाकी जगाच्या पाठीवर समाधानी कोणीच नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज जीवन जगता जगता महाराज, आताच काल परवा तुकाराम महाराजांची भीत झाली महाराज. जगद्गुरू तुकाराम महाराज हे काय होते? जगद्गुरू तुकाराम महाराज आपण जगद्गुरू तुकाराम महाराजचा थोडा अभ्यास करा महाराज, केला पाहिजे, चरित्र वाचलं पाहिजे महाराज. जगद्गुरू तुकाराम महाराजांची भीत झाली. आयुष्यभर परमार्थ करता 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 हे फक्त जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याच बाबतीत झालं. काय? सुख आणि समाधान हे फक्त जगद्गुरू तुकाराम महाराजांनाच मिळालं. अन्य कोणत्याही व्यक्तीला जगाच्या पाठीवर सुख समाधान कोणाला मिळालं नाही. जो माणूस देवाच्या दारामध्ये 24 तास राहतो तरी त्याला समाधान भेटत नाही. जो माणूस देवाची रोज पूजा करतो, मग पांडुरंगाचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर घ्या, तो पुजारी त्या ठिकाणी रोज देवाची पूजा करतो बाबा, तरी तो समाधानी नाही आहे, तरी समाधानी नाही महाराज. मग कोणी घ्या, प्रत्येक माणूस समाधानी नाही आहे. प्रत्येक माणूस अपेक्षेनं जगतोय महाराज. प्रत्येकाने अपेक्षेनं जगतोय महाराज. मला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून याच्यासाठी माणूस झटतोय, याच्यासाठी माणूस रडतोय. पण मला एक म्हणायचं आहे महाराज, ज्या देवानं, ज्या भगवंतानं आम्हाला हे जन्म दिलाय, त्या देवाचं नाव घ्यायला सुद्धा आपल्याला वेळ नाही आहे. आणि आपण म्हणतो देवा मला समाधानी ठेवा, मला सुख ठेवा. नाही महाराज, नाही. जवळ आपण देवाचं नामस्मरण करत नाही तोपर्यंत आपल्याला सुखही मिळू शकत नाही, समाधानही मिळू शकत नाही. किती प्रयत्न करा महाराज, लाखो रुपये तुम्ही घेऊन या, तरी समाधान तुम्ही विकत घेऊ शकत नाही, सुखही विकत घेऊ शकत नाही. साधू संत सांगून गेले, तुम्हाला जर सुख लागत असेल तर तुम्हाला देवाचंच नामस्मरण करावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला सुख भेटू शकत नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला समाधान भेटू शकत नाही. तुम्ही बोलशाल कोणतं नामस्मरण करायचं? जळतील पापे जलमांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. नाम संगीतन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे.
नामसन कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मंतरींची. नामचिंतन केल्यानंतर ची नाही, परवाची नाही, महिन्यापूर्वीची नाही, वर्षापूर्वीची नाही, जन्मापासून तर केलेली पाप, जन्मापासून आत्ताची कालची नाही, जन्म झाल्यापासून न कळत झालेली पापे ही जळून जाईल. कशानं? नामसन कीर्तन साधन पै सोपे. आता महाराज तुम्ही म्हणतात नामस्मरण नामस्मरण करायचं, पण कोणतं करायचं? पुढं सुद्धा तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जगाच्या पाठीवर काय मानवी जीवन जगत असताना, मानवी जीवन जगत असताना नामस्मरण कोणतं करायचं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी या मंत्राचा जरी जप केला तर आयुष्यात जे मिळत नाही ते मिळन महाराज. ज्याच्यासाठी तुम्ही जगताय, ज्याच्यासाठी प्रयत्न करताय, सुख आणि समाधानासाठी तुम्ही प्रयत्न करताय ना, ते तुम्हाला किती लांब गेले, किती फिरले तरी तुम्हाला मिळू शकत नाही. ते फक्त आणि फक्त नामसन चिंतन करूनच मिळेल, त्याच्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही बोलतात नामसन चिंतन केल्यानंतर सुख आणि समाधान मिळेल. अरे सुख समाधान काय, देवाची सुद्धा प्राप्ती होईल, देवाचं सुद्धा दर्शन होईल, साधू संतांचं सुद्धा दर्शन होईल. तुम्ही करून पहा. बघा आम्ही पंढरपूरच्या वारीला जातो महाराज, निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात 1 महिनाभर वारीला जातो महाराज. आणि वारीमध्ये गेल्यानं एकदा वारीत पाय टाकला पहिल्या दिवशी तर मग मनामध्ये कोणताच विचार राहत नाही. काय का नाही, मग मनात विचार करायचा आगल्या दिवशी आपल्याला देव भेटेल का, समाधान मिळेल का, सुख मिळेल का, आपण वारीत चाललोय हे भेटलं तरच ठीक, नाही तर त्या वारीचा काही उपयोग नाही. सहज कुठंतरी देवाचं दर्शन, साधू संतांचं दर्शन होऊन जातं महाराज. आम्ही पंढरपूरच्या वारीला जातो महाराज. पंढरपूरची वारी करता करता आम्ही 1 महिनाभर निवृत्तीनाथांचा सोहळा असतो महाराज. आणि ह्या वर्षी योगायोगानं गेली 10 वर्षापासून मी निवृत्तीनाथांच्या वारीत असतो. आणि कुठंतरी काहीतरी सेवा करायची महाराज, आणि सेवेचंच फळ मिळतं. मी तुम्हाला आधीच सांगून गेलो महाराज, सेवा करत असताना जगाला कधी सांगायची नसते. कोणतीही सेवा असो महाराज, जगाला कधी सांगायची नसते. त्याचं कारण एक आहे, जग तुमची सेवा पाहून तुमच्यावर कृपा करणार नाही, पण तुमची सेवा त्या भगवंतांना पाहिली तो देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. तुम्ही सेवा करा, जगाला सांगायचं नाही. मी असं अख्खा गावचं मी एकट्याने सप्ताह केला, हे जगाला सांगायची गरज नाही. सगळ्यात मोठा कॅमेरावरती देव आहे, तो सगळं बघतोय. तुम्ही केला ना, तुम्हाला देव त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. आतापर्यंत जिवंत ठेवलंय, आतापर्यंत हे किती मोठं फळ देवानं दिलंय महाराज, हे किती मोठं फळ देवानं आपल्याला दिलंय महाराज. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे. योगायोगानं पंढरपूरच्या वारीला ह्या वर्षी मुख्यमंत्र्याच्या शासकीय पूजेमध्ये माझा नंबर लागला. आणि ह्या वर्षी मला कुठंतरी मी विचार करायचो का ह्या वर्षी दरवर्षी आपण विचार करायचो कशी असन देवाची पूजा, कशी राहत असन, काय असेल. पण या वर्षी ठरवलं का जायचं म्हणजे जायचं. मग ह्या वर्षी रात्री 1 वाजता आंघोळ केली आणि 2 वाजता मंदिरापुढं गेलो. इतका कडक ताफा होता महाराज तिथं मुख्यमंत्री शिवाय दुसरं कोणाला एंट्रीच नव्हती महाराज. आमदार नाही, मंत्री नाही, तो प्रोटोकॉल होता. पण योगायोगानं त्या ठिकाणी मी एकदम उभा राहिलो. मी पांडुरंगाला एकच प्रार्थना केली की आज देवाची पूजा पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेब आले आणि त्यांच्या ताफ्यामध्ये मी गेलो. मला पांडुरंगाची यावर्षी पूजा पाहायला भेटली. आणि पूजा करत असताना बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर माझ्या खांद्याला एक आजी आणि एक बाबा होती महाराज. आजी आणि बाबा म्हातारे होते. आणि माझा हात केला त्यांनी, अंगाला काटा आला आणि सांगितलं माऊली माऊली आम्हाला दर्शन द्या, आम्हाला दर्शन करायचं. 1 सेकंद गेला महाराज, 1 सेकंद फक्त. मी फक्त दरवाजातून बाहेर आलो. बाबांना विचारलं त्या आम्हाला दर्शन करायचं आहे. फक्त मांग निसं गोल फिरलो होतं. आजी बाबा नंतर मला दिसलेच नाही महाराज, दिसलेच नाही. मी विचार केला, मी खरंच विचार केला का वारी 10 वर्ष करतोय, कधी आपण म्हणलो नाही काही नाही, पण कुठंतरी देवाचं माणसाच्या रूपात त्या पांडुरंगाच्या मंदिरात माझं दर्शन झालं. ही वारकरी संप्रदाय नामस्मरणाची ताकद एवढी आहे का त्या देवानं कोणाच्या तरी माणसाच्या रूपात दर्शन दिलं महाराज, दिलं दर्शन. तसं या सप्त्यामध्ये सुद्धा इथं 8 दिवस कधी देव येऊन जाईल
आणि कधी तुमचं आमच्यावर कृपा करून जाईल सांगता येत नाही. ही फक्त नामस्मरणाची ताकद आहे महाराज. मी म्हणत नाही नुसतं नामस्मरण करत चला महाराज. माझं म्हणणं काहीच नाही. महिला मंडळ तुम्हाला वेळ नाही आहे, वेळ आहे. अरे तुम्ही स्वयंपाक करता करता सुद्धा देवाचं नामस्मरण करू शकता महाराज. करू शकतात. तुम्हाला स्वयंपाक जमतो का? हे लोक म्हणशील महाराज काय बोला ते स्वयंपाक जमतो तर म्हणून तर करून आणले. जमतो का स्वयंपाक? मला सांगा आता. स्वयंपाक जमतो ना? मला थोडं जमतो. मी आळंदीमध्ये शिकत असताना हातानं भाकरी करून खाल्लेल्या. आम्ही आळंदीमध्ये आम्ही रूममध्ये राहायचो छोट्याशा, आणि तिथं आम्ही भाजी चपाती भाकरी करून खायचो. एवढंच का तुमच्या भाकरी गोल राहायच्या, आमचा भारताचा नकाशा राहायचा. तुमच्या भाकरी गोल, आमच्या काय कशा पण वाकड्या तिकड्या, पण त्या खायला गोड लागायच्या महाराज. ते दिवस होते आमचे वेगळे काहीतरी महाराज. आम्ही काही घरातून कीर्तनकार झालेलो नाही. लोक घरातून कीर्तनकार झाले काही समाजाला अक्कल शिकायला लागले महाराज. असं करा तसं करा. अरे माऊली ज्ञानोबरांच्या आळंदीमध्ये 12 वर्ष त्या ठिकाणी आम्ही राहिलो. आळंदीत शिक्षण घेतलं, अभ्यास केला, त्या ठिकाणी राहिलो. म्हणून तर या ठिकाणी नारदाच्या गादी उभवून आज कीर्तन करतोय. या सहज कोणत्या गोष्टी मिळत नसतात महाराज, सहज. महिला मंडळ स्वयंपाक जमतो तुम्हाला? जमतो ना? पहिलं काय घ्यायचं राहतं? काय? रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी जाणले मग पहिलं घ्यायची आपली परात. परातच म्हणते ना तुमच्याकडं? परात माझे थोडे गावठी शब्द आहे बरं का, लक्षात ठेवा. परात घेतली, परातीमध्ये आधी काय परात घेतल्यानंतर परत मग काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. बरोबर? रामकृष्ण हरी म्हटले परत मग परातीत काय घ्यायचं? पीठ घ्यायचं. परत रामकृष्ण हरी म्हणायचं. पीठ घेतलं, परत पिठामध्ये काय वाटायचं? पाणी वाटायचं. म्हणा रामकृष्ण हरी. पाणी वतलं मग तुम्ही काय वाटतात? मीठ टाकतात. म्हणा रामकृष्ण हरी. मग मळा ते पीठ. म्हणा रामकृष्ण हरी. पीठ मळून झालं, रामकृष्ण हरी. मग आता तुम्ही पळपट आणि लाटणं घ्या. कशासाठी? आपल्या नवऱ्याला मारण्यासाठी. नाही, चपातीसाठी. पळपट घेतला, लाटणं घेतलं, आपण मिळलेलं पिठातला एक उंडा घेतला आणि तो पळपटावर टाकला. म्हणा रामकृष्ण हरी. पोळी लाटली, रामकृष्ण हरी. मग गॅसवर काय ठेवला? तवा ठेवल्यावर परत म्हणायचं रामकृष्ण हरी. बरोबर? रामकृष्ण हरी. बरोबर? रामकृष्ण हरी म्हणलं तव्यावर काय टाकायची? चपाती टाकायची, ती पोळी टाकायची. बरोबर ना? झालं का सगळं? झालं का सगळं? झालं का सगळं? झालं का सगळं? झालं का? काय झालं का? गॅस कोण पेटवी? गॅस पेटवायचा आणि ती चपाती तयार करायची. आणि चपाती तयार केल्यावर रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आपल्या देवासारख्या पतिदेवाला ती चपाती खाऊ घालायची. त्या चपातीला रामकृष्ण हरी मंत्राचा जप करून तो स्वयंपाक जर तयार करून जर घातला आपल्या परिवाराला, तर आयुष्यात ते कधीच मिळत नाही. सुख आणि समाधान ते तुम्हाला त्या रामकृष्ण हरी मंत्रानं मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. आता त्यांचं झालं, आता तुमचं. आता तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे ना? आहे ना? मोबाईल आहे ना? प्रत्येकाकडं मोबाईल आहे महाराज. लक्षात ठेवा, जीवनामध्ये लाज बाळगून देऊ नका. लक्षात ठेवा, काही टेन्शन घ्यायचं नाही कोणाचं महाराज. मी काल एक व्हिडिओ टाकला कीर्तनाचा, सुभाष भाऊ. 50,000 लोकांनी बघितलं. एवढंच सांगितलं, जगात किती चांगलं वागा महाराज. 40% लोक विरोधात असतात. त्याच्यामुळं जगाचं लोकांचं आयुष्यात कधीच टेन्शन घ्यायचं नाही, कधीच नाही. हेच जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जगाचं लोकांचं टेन्शन घेतलं असतं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 375वा आपण साजराच केला नसता, केलाच नसता महाराज. मला सांगा बरं, लई तर लई मुलाचा वाढदिवस पहिला करू, दुसरा करू, तिसरा करू, चौथा करू, पाचवा करू. पाचवा झाल्यावर लोक म्हणतात बस आता नको, आता बस, आता लय झाले. अरे ज्ञानोबरायांचा 750 वर्ष साजरा केला आपण. किती? 750. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा सोहळा 375वं वर्ष साजरं केलं महाराज. 375. काय केलं का? त्यांनी जगाचं टेन्शन घेतलं नाही महाराज. नाही टेन्शन घेतलं.
त्यामुळे जगाचं टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून प्रत्येकाकडं मोबाईल आहे तुमच्याकडं. काय प्रत्येकाकडं मोबाईल आहे. आपल्या मोबाईलला फोन आला का रामकृष्ण हरी म्हणायचं, रामकृष्ण हरी, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं महाराज, बाकी काहीच म्हणायचं नाही. समोरचं सुद्धा रामकृष्ण हरी म्हणून महाराज लक्षात ठेवा. मी आज देशवंडीला कार्यक्रमाला होतो, देशवंडीला सुभाषभाऊ 5 मंत्री होते, 5 मंत्री तिथं त्या कार्यक्रमाला. मी प्रत्येकाला रामकृष्ण हरी म्हणलं, त्यांना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायला लावलं. रामदास आठवले साहेबांना मी आज डायलॉग दिला एक, म्हटलं दिल्लीमध्ये सप्त्याला तुम्ही आले होते आमच्या सप्त्याला, आणि त्या सप्त्यामध्ये तुम्ही झाले होते एकदम रंगत मंगत, तुम्ही एकदम रंगले होते, खूप रंगले होते, आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सप्त्याची पंगत दिली होती, ती आठवण दिली. रामकृष्ण हरी म्हणलं तो व्यक्तीसुद्धा महाराज. त्या ठिकाणी त्या लोकांच्या मुखातून सुद्धा रामकृष्ण हरी आलं महाराज. त्याच्यामुळे लाजायचं नाही महाराज, अजिबात लाजायचं नाही. फोन आहे ना, प्रत्येकाला रामकृष्ण हरी म्हणा महाराज. याच्यातच नामस्मरण होईल तुमचं, याच्यातच नामस्मरण होईल. मग हेच जर तुम्ही नामस्मरण जर केलं तर तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही जीवन जगताय, कशासाठी, सुख आणि समाधान, ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हेच जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये ह्याच संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराला शून्य किंमत दिली, संसाराला शून्य किंमत दिली, आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी नामस्मरणाला सुरुवात केली महाराज. नामस्मरण काय, नामस्मरण केलं कशासाठी केलं, कशासाठी केलं, समाधानासाठी केलं महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजाला समाधान कुठे मिळालं असेल तर फक्त नामच चिंतनामध्ये, बाकी कुठंच चिंतनाला मिळालं नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये मला फक्त आणि फक्त नामस्मरण करून, नामचिंतन करून, देवाचं पांडुरंगाचं भजन करून माझ्या जीवनामध्ये मला फक्त काय कशाने मिळालं, नामसन कीर्तनानं काय मिळालं, समाधान मिळालं. अभंगाच्या पहिल्या सदानामा तुम्ही बोर झाले का? चहा सांगू तुम्हाला? बोर झाले असेल तुम्ही. आमच्या गावात आहे ना एक बाई राहती महाराज, 250 किलोची बाई आहे. किती? 250 किलोची. आणि तिच्या घरी चोरी झाली. तर चोराला एवढी अक्कल पाहिजे ना, तर ती 250 किलोची तिच्या घरी चोरी केली महाराज. जेव्हा तिनं पकडला
डायरेक्ट दाबला खाली महाराज. आणि तिच्या पोराला सांगितलं, जाई पप्प्या लवकर पोलिसांना बोलून आण म्हणून. पप्प्या आला. पप्प्या म्हण माझी चप्पलच सापडा ना म्हणून. तो चोर खालून म्हणला, पप्प्या माझी घालून जाय पण लवकर या. तू जर लवकर नाही आला ती मला मारून टाकीन महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान. माझ्या आयुष्यात मला समाधान जर मिळालं असेल तर सदा नाम घोष करू हरिकथा. मला बाकी समाधान कशानंच मिळालं नाही महाराज. जी गोष्ट कधीच मिळत नाही, कधीच नाही, ती मला नामचिंतनानं मिळाली महाराज. आणि तुम्हाला सांगू, जो माणूस रामकृष्ण हरी नामस्मरण करतो ना, त्याच्या पाठशी देव 1000% राहतो महाराज, 100% राहतो महाराज. मी ते रमेश बाबा काकडचं नेहमी उदाहरण देतो असं महाराज वारीतलं. नेहमी महाराज, काळ आला होता पण देव आला होता महाराज. काळाबरोबर देवसुद्धा आला होता महाराज. अहो एवढ्या मोठ्या कंटेनरनं गाडी उडवली पण रमेश बाबाला एवढं काही झालं नाही. ही म्हणजे नामस्मरणाची ताकद आहे महाराज, बाकी दुसरं काहीच नाही महाराज. एक मुंबईसारख्या ठिकाणी, मुंबईला एक डॉक्टर होऊन गेले महाराज. तुम्हाला माहीत असेल ते डॉक्टर नीतू मांडके. हे डॉक्टरांचं नाव ऐकलं असेल महाराज तुम्ही. हे नीतू मांडके डॉक्टर इतके मोठे डॉक्टर होते. ते डॉक्टर कोणाचे डॉक्टर होते? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे डॉक्टर होते महाराज. आणि ते कॅन्सर व खूप मोठी शस्त्रक्रिया करायचे. अनेक रोगांवर त्यांचं काम चालायचं महाराज. पण एक दिवस त्यांचं इतकं काम वाढलं महाराज. आणि एक बाई होती महाराज, ती एका गावामध्ये एक बाई राहायची आणि तिच्या मुलाला कॅन्सर होता महाराज. कॅन्सर, सत्य घटना आहे ती, कॅन्सर होता महाराज. तिला सांगितलं, तिनं विचार केला, आता माझ्याकडं पैसा नाही, काही नाही महाराज, माझ्या मुलाला कॅन्सर झालेला आहे, आता माझ्या मुलाला कोण वाचू शकतो? पण तिच्या डोक्यात कळलं का एक डॉक्टर आहे, डॉक्टर नीतू मांडके नावाचे, त्यांची जर तुला भेट जर झाली तर 100% तुझा मुलगा बरा होणार महाराज. तिनं तिच्या आयुष्यामध्ये छोटासा कृष्णाचा एक फोटो आपल्या घरामध्ये होता आणि त्याच्या श्रीकृष्णाचं ती नामस्मरण करायची, नेहमी नामस्मरण करायची महाराज. आणि एकच प्रार्थना करायची देवाकडं, ह्या डॉक्टरांची मला एक दिवस भेट होऊ द्या महाराज. देशाच्या जागतिक पातळीवर डॉक्टरांचं नाव होतं. मग एक दिवस केंद्र सरकारनं विचार करा, ह्या डॉक्टरला आपण मोठा पुरस्कार देऊ महाराज. म्हणून त्यांना फोन केला लागल्या दिवशी, डॉक्टर साहेब तुम्हाला दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपतींच्या हस्ते खूप मोठा पुरस्कार आहे, तो घेण्यासाठी तुम्ही उद्या लवकर दिल्लीला या. ह्या पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. या आनंद डॉक्टर नीतू मांडकेंना झाला आणि लगेच रात्रीच्या रात्री आपली गाडी काढली आणि गाडी काढल्यानंतर दिल्लीला रवाना निघाले. दिल्लीला जात असताना रस्त्यामध्ये त्यांच्या गाडीला थोडासा अडचण आली, प्रॉब्लेम झाला, गाडी बंद पडली महाराज. अंधार होता महाराज. त्या अंधारामध्ये कुठं जावं ह्या त्यांना प्रश्न पडला, तर गाडी बंद पडली. उद्या पुरस्कारासाठी जायचंय या विचार ते करत होते. व त्या ठिकाणी त्यांना छोटीशी एक झोपडी दिसली आणि झोपडी दिसल्यानंतर ते त्या झोपडीमध्ये गेले. दरवाजा वाजवल्यानंतर त्या झोपडीमध्ये ती नामस्मरण करणारी महिला होती महाराज. त्या महिलेने दरवाजा उघडला आणि डॉक्टर साहेबांनी, जेव्हा तिनं त्या महिलेनं डॉक्टर साहेबांना पाहिलं, तिला माहीत नव्हते डॉक्टर नीतू मांडके महाराज. डॉक्टर साहेब मध्ये आले आणि विचार केला, कोण आहे घरामध्ये? कोणीच नाही म्हणा, मी एकटीच आहे. डॉक्टर साहेब थोड्या वेळ बसले आणि ती महिला आपल्या दुसऱ्या रूममध्ये गेली आणि तिथं भगवान श्रीकृष्णाचा जे फोटो होता त्या फोटोसमोर भजन करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा, असं भगवान श्रीकृष्णाचं नामचिंतन करत होती महाराज. हे डॉक्टर साहेबांच्या कानावर गेलं आणि डॉक्टर साहेब गेले मध्ये आणि त्या महिलेला प्रश्न विचारला, कागं ताई तुम्ही काय करताय? काही नाही, मी भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करते. कशासाठी करताय? काही नाही, माझा तो मुलगा आहे, त्या मुलाला कॅन्सर आहे आणि तो कॅन्सर आहे त्या मुलाला आणि माझ्या डोक्यामध्ये एकच आहे का कोणीतरी डॉक्टर नीतू मांडके नावाचे एक डॉक्टर आहे, ते डॉक्टर माझ्या घरी यावा, म्हणून मी देवाचं नामस्मरण करते आणि देवाला सांगते त्या डॉक्टरची लवकर मला भेट व्हावा आणि माझा मुलगा लवकर बरा व्हावा, याच्यासाठी मी देवाचं नामस्मरण करते. डॉक्टरांच्या अंगाला काटा आला
याला म्हणतात देवाची केलेली भक्ती, आणि भक्ती झाल्यानंतर याला म्हणतात देवाची कृपा. महाराज लक्षात ठेवा, ही देवाचं नामस्मरण केलं आणि त्या ठिकाणी न कळत ही घडलेली घटना आहे महाराज. लक्षात ठेवा, घडलेली. म्हणून नामस्मरण चिंतन केल्यानंतर आपल्याला वाटतच आपल्याला काय मिळणार नाही महाराज. करून बघा, ही फुकाट साधू संत मोठी नाही होत महाराज. आयुष्यात माणूस साधनेनं मोठा होतो. ज्याच्या जीवनामध्ये साधना आहे ना, ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण, ज्याच्या जीवनामध्ये साधना आहे ना, त्या माणसाला कोणाकडं दारात भीक मागण्याची गरज पडत नाही. देव त्याला आपोआप देतो. फक्त त्याच्या जीवनामध्ये साधना, देवाचं चिंतन, देवाचं नामस्मरण पाहिजे. जो माणूस देवाची मनोभावनेने भक्ती आणि नामस्मरण करतो, देव त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज. डॉक्टर नीतू मानकेंना विचार केला, मी जर उद्या माझी गाडी खराब व्हावी आणि त्या ठिकाणी त्या महिलेच्या घरी डॉक्टर साहेब जावा आणि त्या मुलाला बरं करावा, ही देवानं केलेली कृपा आहे महाराज. ही लोकांनी केलेली कृपा नाही, हे देवानं केलेली कृपा आहे. एखादा माणूस आपल्याला मदत करत असून ते निमित्त आहे. काय ते निमित्त आहे, पण त्याला जर बुद्धी देणारा फक्त तो भगवंत आहे महाराज. काय एखादा माणूस आपल्याला मदत करत असेल ते निमित्त आहे, पण त्याला बुद्धी देणारा तो भगवंतच आहे महाराज. बाकी दुसरं कोणी नाही. महिला मंडळ, तुमच्या कपाटामध्ये अनेक साड्या आहे, खूप असतील. कपाटामध्ये कितीतरी साड्या असतील महाराज. एक वाक्य लक्षात ठेवा, दर सणाला दर महिन्याला तुम्ही नवऱ्याकडे साडी मागतात. कशासाठी मागतात महाराज? कशासाठी? एवढ्या साड्या असून मागतात महाराज. माझ्या बायको मला म्हणून साडी घ्या म्हणलं तू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नीचं चरित्र वाच, मग माझ्या काही साडी मागायला. हो, अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा थोडा इतिहास वाचा महाराज. आता तुकाराम महाराज बीज झाली, मी त्या दिवशी थडी सारोळ्यात बोललो. अरे ज्याच्यासाठी काय करतात, अरे एकदा संतांचं चरित्र वाचा. आपण कुठं आहे, आपण काय करतोय, आपण कोणत्या दिशेला चाललोय, आपला मार्ग कुठं आहे, आपण मार्ग कोणता निवडलेला आहे. लक्षात ठेवा, आत्ताच आपण विचार केला पाहिजे का आपला मार्ग कुठं चालला आहे. आपल्याला मार्ग बदलण्याची गरज आहे. आपण मार्ग वेगळ्या दिशेने चाललोय, वेगळ्या दिशेने महाराज. आज जागतिक महिला दिन आहे महाराज. मला महिला मंडळांना एकच सांगायचं आहे, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी एकच सांगू शकतो, तुम्हाला खरंच जर वाटत असेल आम्ही एक महिला आहे, तुम्हाला वाटत असेल आम्ही एक महिला आहे, तर महिला मंडळ तुम्हाला जागतिक दिनाच्या महिला दिनाच्या निमित्ताने मी एकच सांगतो, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नीचं म्हणजे जिजाबाईचं चरित्र वाचा. आयुष्यात तुम्ही घरामध्ये कधीच भांडण करू शकत नाही महाराज, कधीच नाही. एवढं जाता जाता सांगतो, ऐका महाराज. काय, अरे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या वडिलांकडं त्या काळामध्ये 1600 काळामध्ये 400 एकर जमीन होती महाराज. किती कृष्णाभाऊ? 400 एकर. विलास भाऊ, किती जमीन? 400 एकर. आहे का आत्ताच्या काळात कोणाकडे सांगा 400 एकर जमीन महाराज? मोठ्या लोकांका असेल, कशी तरी कमी होईल ते आपल्याला नाही माहीत, पण आत्ता सामान्य माणूस म्हणून कोणाकडं 400 एकर जमीन आहे का? नाही आहे. त्या काळात जिजाबाईंक 400 एकर जमीन होती महाराज. त्यांच्या वडिलांक, ज्या बाईच्या बापाक 400 एकर जमीन आहे, त्या बाईनं तर त्या काळात जर गाड्यान बंगल्यान सोनं नाणं असतं तर किती काय केलं असतं. पण त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नीनं एका लुगड्यावर तुकाराम महाराजांचा संसार केला बाबा. काय, एका लुगड्यावर तुकाराम महाराजांच्या पत्नीनं संसार केला. ज्या बाईच्या बापाक 400 एकर जमीन आहे, आपल्याकडं अख्खं कपाट भरलं तरी आपल्याला अवघाची संसार सुखाचा करीनं करता येणार नाही, करता येऊ राहिला. आपण जीवन जगतोय बस आहे. सकाळी उठतोय, स्नान करतोय, घराच्या बाहेर जातोय, दुपारी लग्न कार्य फिरतोय, सगळं हे करतोय, संध्याकाळी घरी येतोय, जेवण करतोय, झोपून जातोय. एवढं आपली दिनचर्या चालू महाराज, दुसरं काहीच नाही. आपल्याला नाही ज्ञानेश्वरी कवाळायला वेळ, नाही जगद्गुरु तुकाराम महाराज गाथाला पाहायला वेळ, नाही नामस्मरण करायला वेळ, नाही हरिपाठाक जायला वेळ, नाही गाव सप्ताह चालू तरी जायला वेळ नाही, कुठंच आपल्याला वेळ नाही. अरे मला एक म्हणायचं आहे, दिवसाचे 24 तास आहे, त्या 24 तासांमधून कमीत कमी 10 मिनटं तरी, किती 10 मिनटं तरी देवाच्या नामस्मरणासाठी द्या. उरलेले 23 तास आणि 50 मिनटं देवानं तुमच्यासाठीच दिलेले आहे. पण मी म्हणत नाही सगळं वेळ तुम्ही द्या, कमीत कमी रोज सकाळी तुम्ही
देवाचं चिंतनासाठी 10 मिनिटं जर वेळ दिला ना, देव तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. देवाचीही कृपा होईल, साधू संतांची कृपा होईल, आणि ज्याच्यासाठी प्रयत्न करतोय सुख आणि समाधान ते सुद्धा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हॅलो मग तुम्हाला आजपासूनच चान्स आहे महाराज नामस्मरण करायला. थोडं करा, तुम्हाला वेळ नाही. अरे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पत्नीचं चरित्र वाचा, महिला मंडळ. दुसरं काही करू नका, वाचा तुम्ही. तुम्हाला त्याच्यावर कळलं का जगद्गुरू तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा संसार. अरे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी संसार केला, पण संसारावर प्रेम नाही केलं. ते प्रेम परमार्थावर केलं महाराज, परमार्थावर केलं. आपण सुद्धा संसार करा, पण त्याचं प्रेम परमार्थावर करा. आणि एक सांगू पुढं जाता एक सांगतो, ज्याला चांगल्या प्रकारे संसार करता आला, काय ज्याला चांगल्या प्रकारे संसार करता आला त्यालाच चांगल्या प्रकारे परमार्थ करता आला. ज्याला चांगल्या प्रकारे परमार्थ करता आला, काय ज्याला चांगल्या प्रकारे परमार्थ करता आला त्यालाच चांगल्या प्रकारे संसार करता आला. लक्षात ठेवा, चांगला संसार करा त्यालाच खरा परमार्थ म्हटलेला आहे. आणि टेन्शन घ्यायचं नाही, चांगलं जीवन जगायचं. महाराज हे वाक्य सांगू, ऐकशा. देवाला कधीच सांगू नका आमच्या अडचणी लय मोठे आहे. काय देवाला कधीच सांगू नका आमच्या अडचणी लय मोठे आहे. त्या अडचणीला सांगा आमचा देव लय मोठा आहे, लय मोठा देव आहे आमचा. अडचणीच्या काळात तोच देव आपल्याला काम येईल महाराज, दुसरं काही नाही. इथं ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी महाराज, ज्ञानेश्वरी गावात ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ना, आपलं सप्त्याचं पारायण चालू आहे. ह्या पारायणामध्ये तुम्हाला 8 दिवस ज्ञानेश्वरी वाचा महाराज. एक सांगू तुम्हाला, जशा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या त्या दिवशी मी तो अभंगच घेतला होता महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापय धन्य तुकोबा समर्थ, तेने केला पुरुषार्थ, जडी दगडा सहित वया जैशा तारी लाया. जशा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथा देहू गावामध्ये ज्या रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकल्या ना, 13 दिवस त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये त्या गाथा त्या दगडासहित त्या गाथा पाण्यामध्ये, इंद्रायणीच्या पाण्यामध्ये टाकल्या. 13 दिवस होते महाराज. किती दिवस? 13 दिवस. त्या 13व्या दिवशी त्या गाथा जशा पाण्यामध्ये आपण लाया टाकतो, जशा लाया तरंगत्या ना, तशा जगद्गुरू तुकाराम महाराजांची ती गाथा त्या इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये दगडा सहित तरून आल्या लायाप्रमाणे. विचार करा, त्या वया जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पाण्यामध्ये जशा लाया होत्या तशा तरंगल्या. आणि लक्षात ठेवा, तसं आपल्याला तारणारं जर कोणी असेल, आपल्याला तारणारं कोण असेल तर फक्त साधू संत आणि आपली ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा. त्याच्याशिवाय आपल्याला तारणारं या जगाच्या पाठीवर कोणीच नाही आहे. तुम्हाला वाटत असेल सगळं नातेवाईक माझं आहे, सगळी लोकं माझी आहे, या जगाच्या पाठीवर नातं होतं हे फक्त निमित्त आहे. आपल्यासाठी आपल्याला जन्म देणाराही भगवंत आहे आणि आपल्याला नेणारा सुद्धा भगवंतच आहे. मा ठेविले आनंदे तैसेची वेळ आहे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही आहे त्या परिस्थितीत चांगलं जीवन जगा. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे, रोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचा, रोज जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचे 5 अभंग वाचा. की दुसरं काही करू नका. कीर्तनं भजनं चालूचे. 8 दिवस कीर्तनात महाराज लोक वेगवेगळ्या प्रकारे कीर्तनं करणारे. कोणी गायनाच्या माध्यमातून करणार, कोणी विनोदाच्या माध्यमातून कीर्तनं करणार, कोणी काहीतरी वेगळ्या प्रकारे करणार. पण मी जाता जाता तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख आणि समाधान लागत असेल, तुम्हाला आम्हाला तारणारं जर कोणी असेल तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा आहे. हेच खरं नामस्मरण आहे महाराज. ज्ञानेश्वरी काय सांगू ज्ञानेश्वरी काय? ज्ञानेश्वरीचा एक शब्द समुद्र एवढा आहे महाराज, समुद्र एवढा. काय ज्ञानेश्वरीचा एक शब्द 9000 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये, 1.25 लाख शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये. एक शब्द जेवढा समुद्र आहे त्या समुद्रा एवढं एक शब्द ज्ञानेश्वरीचा आहे, तेव्हा 1.25 लाख शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहे महाराज. तुम्ही जशी ज्ञानेश्वरी वाचाल ना तसा तुम्हाला त्या ज्ञानेश्वरीमध्ये कळलं. मी नेहमी बोलत असतो महाराज, ज्याला चांगल्या प्रकारे संसार करायचा ना, चांगल्या प्रकारे ज्याला संसार करायचा ना,
त्यांनी ज्ञानेश्वरीचे सिद्धांत वाचायचे. काय? ज्ञानेश्वरीचे सिद्धांत वाचायचे. श्री गुरु चैतन्य महाराज चातुर्मासात सांगायचे, ज्याला चांगल्या प्रकारे जीवन आणि संसार करायचा त्यांनी ज्ञानेश्वरीचे सिद्धांत वाचायचे, आणि ज्याला चांगल्या प्रकारे परमार्थ करायचा त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा वाचायचा. महाराज वाचा, रोज थोडं काहीतरी वाचा, थोडं वाचा. वाचल्याने तुमच्या जीवनामध्ये तुमची जी बुद्धी आहे ती चांगली होईल. महाराज माझं तुम्हाला सांगतो, गेली 4-5 वर्षापूर्वी माझी बुद्धी चालतच नव्हती. हँग झालो होतो मी, हँग. काय करावं काही नाही. खरंच ना महाराज, मला एखादं चुकीची काही गोष्ट घडली का मला ते वाईट वाटतं. पण मी विचार केला, आता जगाचं टेन्शन घ्यायचं नाही महाराज. लोक एवढी अवघड झाली महाराज, काय सांगावं महाराज. लई लोक अवघड झाली महाराज. इथं काय आता एवढं फिरतोय महाराज, एवढं जातो, लोक इतकी अवघड काय सांगा. लोकांना किती सांगा, लोक सुधारतीच नाही. ते इंगळे महाराज सांगून गेले, कीर्तनाने माणूस कधी सुधारला नाही आणि तमाशाने माणूस कधी बिघडला नाही. कधीच नाही महाराज, नाही बिघड. त्यामुळं लई लोक भेटतात. आप्पा काय सांगावं, लई लोक. एक माणूस भेटलो, सुभाष भाऊ, एक माणूस त्या दिवशी म्हणा, महाराज मी अभंग घेतला होता. त्यांनी मला विचारलं, म्हणा महाराज ज्यावेळेस आपण शेतामध्ये शेंगदाणा टाकतो, मग शेंगदाणाच उगायला पाहिजे ना, ते टरफळ गावर येतं एवढं सांगा ना म्हणा महाराज. लोकांचे प्रश्न लय अवघड राहतं महाराज, काय सांगा महाराज. एका पोरानं प्रश्न विचारला होता समोर, म्हणा उभा राहिला पण कधी खाली बसला नाही, पण वर गेला पण परत कधी आला नाही. सांगा कोण? तुलाच भाऊ. उभा राहिला पण परत कधी बसला नाही, वर गेला पण परत कधी आला नाही. माझी अक्कल बंद पडली. म्हणलं आता काय करावं. म्हणलं आता एवढं माहिती तरी का ना, म्हणलं काय करावं काही नाही. म्हटलं आता सांग भाऊ. तो ना सांगणार नाही, 500 रुपये द्यावं लागतील तेव्हाच सांगेल. म्हटलं आता नाही, पाकिट भेटले देऊ. म्हटलं आता तरी सांग. बरं नाही म्हणून कीर्तन झाले सांगतो. नाही म्हणलं आत्ताच सांग. मग मला कीर्तन नाही जमणार म्हणलो. त्यांनी सांगितलं, विठ्ठल उभा राहिला पण कधी खाली बसला नाही, तुकावरती गेला परत कधी आलाच नाही. माझं डोकं बंद पडलं. आयला काय प्रश्न विचारला. लोकांचे प्रश्न लय अवघड. त्यांनी विचारलं शेंगदाणा पेरला, मग शेंगदाणच उगायला पाहिजे, ते टरफळ कावर येतं म्हणून. मला त्याचं उत्तर सांग. आता मी म्हणलो तुझं घर कुठं आहे? म्हणलं या काही दही. चला म्हणलो चहा प्यायला. गेलो चहा प्यायला. मग त्यांनी चहा ठेवला, पण मी त्याला आठ टाकली. म्हटलं मला चहा दे, पण मला निस्ता चहा दे. काय? निस्ता चहा दे. कळलं का तुम्हाला? निस्ता चहा. म्हणून निस्ता चहा कसा? म्हणलो मला कप नको, कपच नको, निस्ता चहा दे. हो म्हणो, असं कसं काय म्हणो, चहा कसं काय का? हा निस्ता भेटन, कपतच आणावं लागेल. म्हटलं मग आता काही शेंगदाणा डायरेक्ट कसं काय भेटेल? टरफळं येईनच ना त्याला. लय लोकांचे प्रश्न महाराज, लय कठीण लोक प्रश्न विचारतात. त्या शिंदे पळशाला कीर्तन होतं माझं पळशाला. त्या दिवशी मला फेटा मानता विचारलं, बाबा म्हणा लय दिवसापासून कीर्तन ऐकतो म्हणा, एक गोष्ट कधीच कळली नाही म्हणा. काय म्हणा? कीर्तनकार कंबर का मानती त्या म्हणून, कंबर का मानती त्या. आता म्हणलं आम्ही गळा मानतो, तुम्हाला करायचं काय? म्हटलं कीर्तन ऐका ना गुपचूप. नाही म्हणा सांगाच म्हणा. का बरं मानती त्या? लोकांचे प्रश्न खूप अवघड असतात महाराज, लई प्रश्न अवघड. गळ्यात डोक्यात टोपी का घालायची राहते म्हणा, असे प्रश्न. ते म्हणा आता शेवटचा प्रश्न एकानं विचारला, म्हणा शंकराच्या मंदिराच्या बाहेर नंदी का असतो म्हणा. बघा प्रश्न, लय प्रश्न महाराज, लय अवघड. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? कोणाला वाटतं देव आमच्या घरी यावा? सांगा ना, कोणाला वाटतं? हात वर करा बरं. कोणाला वाटतं आमच्या घरी देव यावा? तुम्हाला वाटत नाही देव आमच्या घरी यावा? मला बोलतीच नाही तुम्ही. त्या एकट्या ताईच्या घरी वाटतं बोलता देव घरी यावा. तुम्हाला वाटत नाही देव घरी यावा? सगळ्यांना वाटतं सगळ्यांना देव आमच्या घरी यावा. आता सांगा बरं, कोणाला वाटतं देवाच्या घरी आम्ही जावं? कोणाला वाटतं देवाच्या घरी जावं? आता कोणीच बोटवर करणार नाही, आता कोणीच करणार नाही. देव आमच्या घरी यावं चालं, पण आम्ही देवाच्या घरी नको. मला सांगा बरं, तुम्ही रस्त्याने पायी चालले,
कृष्णा भाऊ, तुम्ही रस्त्याने पायी चालले सगळे उमराळेकर मंडळी, खूप छान सप्ताह केला तुम्ही, छान. मी आलो होतो एक दिवस, छान सप्ताह केला तुम्ही रस्त्याने पायी चालले. 2 मूर्त्या पडलेल्या आहे. एक मूर्त आहे रामाची, दुसरी मूर्त आहे रावणाची. तुम्ही कोणाची उचलसान? विनेकरी बाबा, तुम्ही कोणाची उचलसान? कोणाची? रामाची. तुम्ही हो रामाचीच. आप्पा तुम्ही रामाचीच. महिला मंडळ तुम्ही, आजी तुम्ही रामाची. रस्त्याने पायी चालले, 2 मूर्त्या पडलेल्या आहे. एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. रामाची मूर्त दगडाची, रावणाची मूर्त सोन्याची. आता कोणाची उचलसान? आता कोणाची उचलसान? तुम्ही रामाची. इथं सप्त्यामध्ये जर 50 रुपये पडेल असले नाही तर कुठं ते खिच्यात घालून घेतली ते आताच्या काळात. आणि तुम्ही सोनं. बाबा 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 बाबा, एवढे सज्जन नाही आपण. लक्षात ठेवा, आपण कोणीच नाही महाराज. प्रत्येकजण फायदा कुठे तिकडं चाललंय महाराज. पण एक सांगू तुम्हाला, एक प्रसंग सांगून जाईन महाराज. जी गोष्ट आपण देवाकडं मागतो ना ती आपल्याला मिळती, पण आपल्यापासून जी गोष्ट आपल्याला लागत राहते ती दूर जाते महाराज. आपल्यापासली जी वस्तू आहे ना देव देतो पण ती जाती. रामायणातला प्रसंग सांगतो कृष्णाभाऊ. रामायणातला नाशिकमध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि सीतामाया पंचवटीमध्ये त्या ठिकाणी ते काही कालांतर थांबलेले होते. आणि काही कालांतरानं एक हरिण चाललं होतं. हरिण, सगळ्यांना प्रसंग माहिती महाराज. हरिण चाललं होतं. आणि ते हरिण कसं होतं? सोन्याचं होतं. आणि ते कोणी पाहिलं? सीतामाईने ते हरिण पाहिलं. जेव्हा सीतामाईने ते हरिण पाहिलं, ते सीतामाईला हरिण आवडलं. आणि ते आवडल्यानंतर देवाला सांगितलं, देवा मला ते हरिण पाहिजे. ते हरिण बघा किती सुंदर आहे, त्याचा सोनेरी कलर किती सुंदर आहे, सोन्याचं हरिण आहे, मला ते पाहिजे. ते मला पाहिजे म्हणजे पाहिजे. देवानं विचार केला, ही सृष्टी मी घडवली, एवढा मोठा माणूस साक्षात ब्रह्मांडाचा नायक ह्या ठिकाणी उभा असताना आणि मी तर असताना सीतेला ते हरिण कसं आवडलं? ह्या देवाच्या मनामध्ये प्रश्न आला. सीता बोलली, मला का आवडलं? ते सोन्याचं म्हणून आवडलं. काय? ते सोन्याचं म्हणून मला आवडलं. ह्या विचार करता करता देवानं सांगितलं, आता हिला आपण सोनं देऊ. कालांतरानं ते हरिण मिळालं. पण देवानं इतकी कृपा केली का तुला सोनं आवडतं ना, सीतेला डायरेक्ट सोन्याच्या खाणीतच नेऊन टाकलं. कुठं? लंकेमध्ये. मग विचार करा, जी गोष्ट आपल्याला लागती ना ती मिळती महाराज. पण आपण एखाद्या गोष्टीला, आपल्याला जी गोष्ट ती मिळती, पण एखादी गोष्ट सुद्धा आपल्यापासून दूर जाते महाराज. जाती दूर. काय दूर गेलं? सीतेमाईला सोनं मिळालं, पण आपला पतिदेव आपल्यापासून लांब गेला महाराज. लोक म्हणतात रावणानं सीता पळवली. काही बोलतात महाराज लोक. अरे रावणानं सीता कशासाठी पळवली? आत्ताचे रावण किती नालायक आहे महाराज. आत्ताचे खरंच सांगतो महाराज, मला वाईट वाटतं. खरं महिला दिन आज मी एकच सांगून जातो महाराज, ज्या दिवशी घरातला रावण राम होईल ना त्या दिवशी समजायचं का आपला संसार सुखाचा झाला महाराज. 2-3 गोष्टी घडल्या महाराज नाशिकमध्ये. आमच्या गावची सुद्धा एक घटना घडली महाराज. काही नालायक लोक असतील महाराज, काही वाईट शब्द येतात तोंडामध्ये वाईट. एवढी नालायक लोक, रावणसुद्धा एवढा वाईट नव्हतं, एवढी लोक आत्ता वाईट आहे महाराज. एवढी लोक वाईट आहे. अरे घरातल्या जर सूनबाईला तुम्ही मुलीसारखं जर सांभाळीत नसेल तर तुमचा जगण्याचा काही अधिकार नाही महाराज. मी रोज सांगतो महाराज, आपण आपल्या सुनेला मुलीसारखं जपा, त्या सुनेने सुद्धा आपल्या सासूला आईसारखं जगा महाराज. घरात पैसा सर्वस्व नाही महाराज, पैसा सर्वस्व नाही आहे. रोज माझ्या पत्रामध्ये 10,000, 5,000, 15,000 येत असतील महाराज, पण त्या पैशाला किंमत नाही महाराज. काय? त्या पैशाला किंमत नाही आहे. मला सांगतो मंडळी, लक्षात ठेवा, पैशानं आथरून विकत घेऊ शकतात, तुम्ही झोप विकत घेऊ शकत नाही. पैशानं तुम्ही जेवण विकत घेऊ शकतात, तुम्ही भूक विकत घेऊ शकत नाही महाराज. पैशानं तुम्ही सर्व काही घेऊ शकतात, पण तुम्ही जीवनाचा आनंद पैशानं घेऊ शकत नाही. आयुष्य पैशानं विकत घेऊ शकत नाही. एकदा की आयुष्य संपलं
परत तुम्हाला पुन्हा एकदा हे आयुष्य नाही आहे. म्हणून पैसा सर्वस्व नाही आहे, सगळं सोडून जावं लागतं महाराज. इथं काही राहत नाही, इथं फक्त एकच राहतं. तुका म्हणे एक मरणीची सरे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावे धरणे बैसे. या मृत्यू लोकामध्ये आपण आपली कर्म भोगण्यासाठी आलोय. ती कर्म भोगतोय, ती कर्म भोगून झाली का एक दिवस आपल्याला देवाच्या घरी जायचं आहे. विठ्ठल ठल म्हणून चांगलं जीवन जगा, चांगलं राहा महाराज. हे आयुष्य देवानं तुम्हाला आम्हाला लाख मोलाचं आयुष्य दिलंय महाराज. गळ्यात तुळशीची माळ घाला महाराज, तुळशीची माळ. गळ्यात तुळशीची माळ लय महत्त्वाची महाराज. माझी विनंती, मला खरंच सांगतो महाराज, वाईट खाणं सोडून द्या, वाईट पाणं सोडून द्या, सर्व काही करा. आज जगायला खूप सोपं वाटेल. काय आज जगायला सोपं खूप वाटेल, पण जेव्हा भोगण्याची वेळ येते ना महाराज, तर त्या भोगामध्ये आपल्याला कोणीच वाटेकरी राहत नाही. जे आपण केलंय तेच आपल्याला भोगावं लागणार आहे, ते स्वतःलाच भोगावं लागणार आहे, दुसरा कोणीच नाही. म्हणून चांगलं जीवन जगा, प्रत्येकाबरोबर चांगलं वागा महाराज. आपण आपल्या धर्मासाठी जगा, धर्मासाठी जगा महाराज. बलिदान दिवस चालू आहे, बलिदान संभाजी महाराजांचं चालू आहे महाराज. मी विचार करतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी त्यावेळेस जर धर्म सोडला असता तर आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले नसते महाराज चांगले. तुम्ही फक्त मी राजकीय लोकांना एकच सांगतो महाराज, तुम्हाला जर काही गोष्टी करत असताना एकच छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आठवा महाराज. डोळ्यासमोर ते जीवन आणा संभाजी महाराजांचं. काय संभाजी महाराज काय अत्याचार नाही केले महाराज, सर्व काही अत्याचार केले, हात तोडले, पाय तोडले. अरे डोळ्यामध्ये अंगामध्ये एक रक्ताच्या धाराला मीठ ओतलं महाराज, मीठ गरम पाणी ओतलं संभाजी महाराजांच्या अंगावर. पण धर्म सोडला नाही महाराज, धर्म अजिबात धर्म सोडला नाही संभाजी महाराजांनी. आयुष्यात धर्माला जागले. त्या काळी त्यांनी जर धर्माला जर जागले नसते तर जगाच्या पाठीवर आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले नसते महाराज. एवढे चांगले दिवस महाराज. साधू संतांचं जीवन बघा तुम्ही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जर विचार केला असता काला अभंग करायचे, कशाला काय करायचं नाही. ज्ञानोबरायांचं आयुष्य किती होतं, 21 वर्षाचं. या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी आम्हाला दिली महाराज. का दिली? या जगाच्या सुखासाठी ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी आपल्याला दिली महाराज. ज्या संत भगवान बाबानं पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली महाराज, पाण्यावर बसून. विचार करा, पाण्यावर बसून बैसून या ज्ञानेश्वरी पाण्यावर बैसून वाचली ज्ञानेश्वरी. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. आपल्याला पाण्यावर बसायचंच नाही. काय पाण्यावर बसायचंच नाही आपल्याला. तुम्ही ज्ञानेश्वरी कशी वाचा, सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, जेवताना वाचा, बसल्या बसल्या वाचा, झोपताना वाचा, वर हात करून वाचा, वर पाय करून वाचा, कशी वाचा, पण ज्ञानेश्वरी वाचा. का वाचा? ज्ञानेश्वरी वाचूनच तुम्हाला आम्हाला काहीतरी मिळणार आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज बोलले, मी माझ्या आयुष्यात देवाचं चिंतन करून करून मला समाधान मिळालं. समाधान मिळालं, समाधानाबरोबर मला अजून काय मिळालं? सर्व सर्व
सर्व सुख देवा सर्व अलंकार सर्व सुख देवा सर्व अलंकार जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुखाले आलो सर्व अलंकार जे मला कधीच मिळालं ना ते मला मिळालं. काय मिळालं? सुख मिळालं, आनंदही मिळाला, सर्व काही मला मिळालं. कशानं मिळालं? सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. मला सर्व कशाने मिळालं? सदा नाम घोषानंच मिळालं, दुसरं कशानं मिळालं नाही महाराज. म्हणून तुम्हाला सुद्धा आनंद, सुख, समाधान हे नामस्मरणानंच मिळणार आहे. ते नामस्मरण करा. कोणतं करा? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पुढे जायची गरज नाही महाराज, पुढे जायची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना लगती सायस जावे व नंतरा सुखे येतो घरा नारायण महाराज. पुढे जायची गरज नाही, कुठे यायची गरज नाही. बैसल्या ठाई म्हणा राम राम. बसून बसून जरी आपण नामस्मरण केलं तरी देव आपल्या घरी येतो, तरी आपल्याला सुख मिळतं. फक्त ते नामस्मरण आपण केलं पाहिजे. तेच आपण करत नाही महाराज, नाही करत आपण. मी सांगतो नाही करत. आपण फक्त कीर्तनाला सप्त्याला आलो काहीतरी वेगळं थांबतोय, ऐकतोय. 7 दिवस सप्त्याचे संपले का झाले आपले दिवस सुरू दुसरे. रोज नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय दुसरं पवित्र ह्या जगात दुसरं काहीच नाही. लक्षात ठेवा, नामस्मरणाशिवाय या जगात दुसरं पवित्र काहीच नाही. या जगात पवित्र काय असेल तर फक्त नामस्मरण आणि देवाचं चिंतनच आहे, बाकी दुसरं काहीच नाही महाराज. ज्ञानेश्वरी महाराज या जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरीने संगणक घडवले महाराज. संगणक काय संगणक घडवले ज्ञानोबारायांनी. या जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरी वाचून हे संगणक जे घडले ना महाराज, फक्त ज्ञानेश्वरी वाचून घडले महाराज, बाकी काहीच नाही. ते शास्त्रज्ञ होऊन गेले आपले अकोल्याचे. काय नाव त्यांचं ज्यांनी हे संगणक घडवले? माहिती का तुम्हाला? कोणाला नाही माहीत का तुम्हाला? ज्यांनी हे संगणक घडवले त्या शास्त्रज्ञाचं नाव मला आठवणं आता. खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले ते. काय नाव आहे? माहिती का तुम्हाला? नाही माहीत का तुम्हाला? आठवल्यावर सांगा. त्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानेश्वरी वाचली महाराज. ज्ञानेश्वरी ज्या वेळेस ते 12वी पास झाले आणि पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीला गेले महाराज. दिल्लीला गेल्यानंतर त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी त्यांना हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली महाराज. ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी दिल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांच्या वडिलांनी सांगितलं, बाळा ही ज्ञानेश्वरी घे, तुला ही ज्ञानेश्वरी खूप मोठं करेल महाराज, खूप मोठं करेल महाराज. म्हणून त्यांनी ती ज्ञानेश्वरी घेतली आणि आपल्या प्रवासाला सुरुवात केली महाराज. आणि ते दिल्लीच्या शिक्षणासाठी गेले. अनेक काळानंतर त्यांचं शिक्षण झालं महाराज. आणि शिक्षण झाल्यानंतर रोज आपली ज्ञानेश्वरी वाचायची आणि आपल्या शिक्षणामध्ये लक्ष द्यायचे महाराज. रोज शिक्षणामध्ये द्यायचे, रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. आणि एक दिवस बातमी आली टी व्हीला का या महाराष्ट्राला, या देशाला संगणकाची गरज आहे महाराज. काय? संगणकाची गरज आहे. म्हणून एक दिवस टी व्हीला बातमी दिली. आणि टी व्हीला बातमी आल्यानंतर जे आपले शास्त्रज्ञ होते ना त्यांनी पाहिलं. आपल्या महाराष्ट्रातले होते महाराज ते, आणि अकोले जिल्ह्यातले होते महाराज ते. कुठले? अकोले जिल्ह्यातले. आणि ज्ञानेश्वरी वाचता वाचता सहज त्यांचं टी व्हीला लक्ष गेलं का या महाराष्ट्राला, या भारताला संगणकाची गरज आहे. काय? संगणकाची गरज आहे. म्हणून त्यांनी टी व्हीला बातमी वाचली. तत्कालीन भारताचे पंतप्रधान राजीव गांधी साहेब होते. त्यांच्या ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्यानंतर त्या ठिकाणी नाव लिहिलं, संगणकाच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्या ठिकाणी पंतप्रधान साहेबांचं त्या ठिकाणी अमेरिकेसारख्या देशाबरोबर बोलणं चालू होतं. काय? अमेरिकेसारख्या देशाबरोबर बोलणं चालू होतं का तुमचे काही संगणक आमच्या भारत देशाला द्या महाराज. म्हणून अमेरिकेकडे मागणी केली. मागणी केल्यानंतर अमेरिकेसारख्या देशानं विचार केला, एवढा मोठा भारत देश, काय एवढा मोठा भारत देश, आणि आमच्या छोट्यासारख्या अमेरिकेच्यासाठी त्यांना आमच्या अमेरिकेची गरज पडली. म्हणून त्या अमेरिकेने सांगितलं, आम्ही तुमच्या भारताला काय संगणक देऊ शकत नाही देऊ शकत. त्याचं कारण एक आहे, नाही देऊ शकत. या अपमान भारत देशाचा ठिकाणी झाला महाराज.
त्या ठिकाणी काय झाला, भारत देशाचा त्या ठिकाणी अपमान झाला. आणि अपमान भारतानं भारताचा अपमान म्हणजे महाराज विचार करा महाराज, आज आपला भारत देश 1 नंबरला आहे महाराज, 1 नंबरला. आणि भारताचा त्यावेळेस अपमान झाला. आणि हे त्या शास्त्रज्ञ ज्यांचं नाव मला आठवणं आता मी सांगितलं असतं तुम्हाला, यूट्यूबला टाकून बघा काय नाव आहे. त्यांनी विजय भटकर बरोबर, आजही जिवंत आहे महाराज, ते आजही जिवंत विजय भटकर. मी त्यांना एकदा भेटलो महाराज पुण्यामध्ये. विजय भटकर नावाचे जे शास्त्रज्ञ होते, त्यांनी त्या काळी पंतप्रधानाच्या ऑफिसला गेले आणि राजीव गांधी साहेबांसमोर बसले आणि सांगितलं, या भारतासाठी मी शास्त्रज्ञ देतो, मला फक्त 14 महिन्याचा काळ द्या, मला थोडेसे शास्त्रज्ञ द्या. असा विचार करून त्या विजय भटकर साहेबांनी अवघ्या 3 नाही 6 नाही 10 नाही, अवघ्या 12 महिन्यामध्ये संगणक नाही, महासंगणक बनवले. काय महासंगणक बनवले या भारत देशासाठी. महासंगणक बनवल्यानंतर 4-5 दिवसानं सगळ्या देशामध्ये बातमी गेली का भारताला संगणक मिळाले. भारत देशात नाही, अमेरिकेसारख्या देशामध्ये ती बातमी गेली महाराज. आणि अमेरिकेमध्ये बातमी पसरली, भारतामध्ये कोणीतरी विजय भटकर नावाचे शास्त्रज्ञ, त्यांनी भारत देशासाठी संगणक नाही महासंगणक बनवले महाराज. काय महासंगणक बनवले, ही बातमी अमेरिकेत गेली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लोक पाठवले भारतामध्ये. कुठं पाठवले? डायरेक्ट विजय भटकर साहेबांच्या घरी पाठवले. त्यांना सांगितलं, तुम्हाला आमच्या अमेरिकेसारख्या राष्ट्रानं मागणी केली, तुमच्यासाठी स्पेशल विमान, तुमच्या परिवारासाठी विशिष्ट जागा, तुम्हाला राहण्यासाठी उत्तम व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली आहे. विजय भटकर साहेब त्या विमानाने बसून त्या अमेरिकेमध्ये गेले आणि खाली उतरले आम्ही विमानामधून. आणि एकच सांगितलं, जा तुमच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा, आमचा भारत देश एवढा मोठा आहे का आम्ही एवढ्या देशामध्ये येत नसतो, हे सांगायला फक्त मी इथपर्यंत आलो आहे, बाकी नाही. तिथूनच विजय भटकर साहेब आपल्या मायदेशी भारतामध्ये आले, आपल्या रूममध्ये आले. काही दिवसानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी विचार केला का विजय भटकर साहेबांचा आत्ता सत्कार करायचा. मोठा सत्कार दिल्ली या ठिकाणी विजय भटकर साहेबांचा सत्कार ठेवला. आणि त्या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी आले. मोठा हार बनवला विजय भटकर साहेबांसाठी. तो हार गळ्यात टाकणार तो विजय भटकर साहेबांनी घेतला आणि आपल्या पिशीमध्ये टाकला. आणि विजय भटकर साहेब निघून आपल्या घरी आले. काही दिवसानंतर पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी आपले विजय भटकर साहेबांची मीटिंग झाली. आणि मीटिंगमध्ये पहिला प्रश्न विचारला राष्ट्रपतींनी, तर पंतप्रधानांनी पहिला प्रश्न विचारला, साहेब भटकर साहेब, आम्ही एवढा मोठा हार दिला आणि तुम्ही गळ्यात घालून नाही दिला, का नाही घालून दिला, काय त्याचं कारण काय? ऐका भटकर साहेबांनी दिलेलं उत्तर आयुष्यात लक्षात ठेवा. उत्तर विजय भटकर साहेब बोलले, मी ज्यावेळेस दिल्लीच्या शिक्षणासाठी आलो तर माझ्या बापानं, माझ्या वडिलांनी माझ्या हातामध्ये ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ दिला होता. आणि मी माझ्या आयुष्यभर ज्ञानेश्वरीचं वाचन करत, पारायण करत या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये जर संगणक बनले असतील, हे महासंगणक बनले असतील, ते फक्त त्या ज्ञानेश्वरीची कृपा आहे. तो हार मी त्या ज्ञानेश्वरीला घातला आणि त्या ज्ञानेश्वरीची कृपा झाली, म्हणून या भारतामध्ये मला संगणक देता आले महाराज, संगणक देता आले. एवढी ज्ञानेश्वरी पवित्र आहे महाराज, एवढी ज्ञानेश्वरी पवित्र आहे. अजून एक प्रसंग सांगतो. आळंदीमध्ये एक महाराज आम्ही ज्यावेळेस आळंदीला शिकायला होतो 2009 साली, मी 2008 साली आळंदीला गेलो. 11-12चा काळ होता आणि एक वारकरी बाबा, त्यांना आंधळे होते महाराज, आंधळे होते ते. आपल्या मुलानं आणि आपल्या सुनेनं त्या बाबाला इंद्रायणीच्या कडेला सोडून दिलं महाराज, इंद्रायणीच्या कडेला सोडून दिलं आणि बाबाला दिसत नव्हतं. सहज आळंदीमध्ये जे जयराम बाबा भोसले म्हणून एक व्यक्ती, मोठे व्यक्ती होऊन गेले महाराज. भोसले बाबांना त्यांना मंदिरामध्ये आणलं आणि मंदिरामध्ये माऊलींचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर ते बाबा साईडला बसले महाराज, सहज साईडला बसले. आणि माऊलींच्या मंदिरात आजही तुम्ही गेले तर मंदिरामध्ये आजन वृक्षाच्या खाली आजही ज्ञानेश्वरीचं पारायण चालतं महाराज, आजं पण. आणि ते ज्ञानेश्वरी पारायण काय, ते ज्ञानेश्वरी पारायण त्या बाबाच्या कानावर पडलं आणि बाबानं जयराम बाबाला प्रश्न विचारला, जी लोक वाचताय काय वाचताय, काही नाही म्हणा, ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, ज्ञानेश्वरीचं काय पारायण चालू आहे.
मला पण करायचं ज्ञानेश्वरी पारायण. जयराम बाबा बोले तुम्हाला दिसत नाही, तुम्ही पारायण कसं करणार? नाही, मला पारायण करायचं. ज्ञानोबरायांच्या समोर डोकं ठेवलं महाराज. आणि त्या बाबांनी ज्ञानोबरायांना प्रार्थना केली, ज्ञानोबराय मला पण हे पारायण करायचं आहे, मला सुद्धा तुमची ज्ञानेश्वरी वाचायची. ज्ञानोबरायांचं एकदा दर्शन केलं, एकदाच, आणि इच्छा व्यक्त केली की मला ज्ञानेश्वरी पारायण करायचं आहे. अशी काहीतरी इच्छा व्यक्त करा महाराज देवाकडं. नाही तर संसारातलं मागतात लोक, काही मागतात देवाकडं. संतती मागायची नसती देवाकडं. देवाला कळतं तुम्हाला काय पाहिजे, हे देवाला कळतं. त्याच्यामुळे देवाकडं काही मागायचं नाही. नाही तर मग काय, नारळ घ्यायचं, मंदिरापैकी 4 लोक येतात, मगच नारळ फोडायचं. मग लोकांना कळलं पाहिजे आम्ही देवाला नारळ फोडतो. असं नाही महाराज, असं नसतं महाराज. देवाला सगळं कळतं. देव प्रत्येक क्षणी काय करायचं ते करतो महाराज. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस देव आपल्या धावेला येतो म्हणजे येतो. त्या आंधळ्या बाबाने इच्छा व्यक्त केली का मला ज्ञानेश्वरी वाचायची. अरे ज्ञानेश्वरी हातात घेतली, दिसत नव्हतं दिसत. ज्ञानेश्वरीवर बोटं फिरत होते, बोटं. काही कालांतरे त्या बाबाची काय ज्ञानोबरायांची कृपा झाली, ज्ञानेश्वरीची कृपा झाली. अहो आंधळ्या बाबाची ज्ञानेश्वरी पाठ झाली. हो, ज्ञानेश्वरी पाठ झाली. ही ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीने केलेली कृपा आहे. आजही तो महात्मा आळंदीमध्ये जा, माऊलींच्या मंदिरामध्ये आजही तो महात्मा बसले. अख्खी ज्ञानेश्वरी त्या व्यक्तीची पाठ आहे महाराज, अख्खी ज्ञानेश्वरी. महिला मंडळ, एखादी गर्भवती महिला असेल ना, तिनं ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचा, म्हणजे तिचा मुलगा सुसंस्कार जन्माला येईल. अशा मुलांसारखा महाराज, अशा मुलांसारखा सुसंस्कारित जन्माला येईल. नाहीतर जर तुम्ही गर्भवतीमध्ये जर दुसरंच काही वाचलं, दुसरंच काही पाहिलं, तुमचा मुलगा व्यसनी निघन, वाईट निघन. लक्षात ठेवा, तुम्हाला सांभाळणार नाही. म्हणून आत्ताच तुम्ही आळंदीमध्ये बघितलं असन, एक महिला होती, तिनं गर्भवती महिला मध्ये ज्ञानेश्वरीचं 108 पारायण केलं. 108 पारायण केले महाराज, 108 पारायण केले. तिच्या पोटी आलेला जो मुलगा होता गवळी बाबा, फक्त 9 वर्षामध्ये तिची ज्ञानेश्वरी पाठ झाली. ही 9 वर्षामध्ये महाराज. ही ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी केलेली कृपा आहे महाराज. आपल्याजवळ विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आहे. कधीतरी जा विश्वगुरु श्री निवृत्तीनाथांच्या वारीला जा, दर्शनाला जा. आपण भाग्यवान आहे, विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आपल्या जवळ आहे. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी, तेवढी माझे मना. निवृत्तीनाथांच्याच चरणावर सर्व तीर्थ आहे. ते विश्वाचे गुरु आहे, त्यांच्या दर्शनाला कधीच चला. जाता जाता एकच सांगतो महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं ना, माझ्या जीवनामध्ये मला समाधान, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. माझ्या आयुष्यामध्ये मला जर सुख आनंद काय मिळत असेल तर फक्त सदा नाम घोष करू हरिकथा. अजून त्यांच्या जीवनामध्ये काय फळ मिळालं? असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवत नाही. असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवत नाही. असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे आठवत नाही. असो ऐसा कोठे, असो ऐसा कोठे, असो सर्व सुख आलो, सर्व आनंद आलो, सर्व सुख आलो, आलो सुख आलो, आलो सुख आलो, सर्व आनंद आलो. असो ऐसा कोठे आठवत नाही. जय 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 गोविंदा, जय 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 गोविंदा, जय 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 गोविंदा. हो पार कुमार, हो पार कुमारी, पार कुमारी, पार कुमार, जय देव ढोपार कुमारी, पार ढोपार कुमारी, पार कुमार, ढोपार कुमारी,
कुमारी विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी सदा नाम घोष करू हरी कथा तेरे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असे जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नामपर प्रकरणातील हे अभंग याच्या सेवेसाठी निवडलेला होता. जे चुकलं असेल ते मला परत करा, जे बरोबर असेल ते तुम्ही न्या. माणसाच्या जीवनात मी जाता जाता परत सांगतो, जीवनामध्ये नामस्मरण करा. नामस्मरण करूनच आपल्या जीवनाची प्राप्ती चांगली होणार आहे. आपल्याला देवाच्या दारात देवाजवळ जर जागा आपल्याला मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. अतिशय सुंदर नियोजन या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी झालं. इतके हार माझ्या लग्नामध्ये सुद्धा मला घातले नव्हते, एवढे हार ढकांबे ग्रामस्थांनी या ठिकाणी मला घातले आहे. पुन्हा एकदा ढकांबे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी सगळ्यांचे एक ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी कीर्तनासाठी उंबराळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. कीर्तनासाठी सर्वच या ठिकाणी मंडळी उपस्थित राहिले. आमचे ज्ञानेश्वर भाऊ या ठिकाणी आले, आमचे विलास मामा असतील, मृदुंगाचार्य महाराज असतील, गवळी बाबा असतील, सर्वच इकडे आमचे ढकांबे गावचे प्रल्हादजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. चांगले कीर्तनकार आहे या गावचे, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. माझं काम असं आहे महाराज, मी चिंतनी करणारा माणूस आहे. मला धांगडधिंगाचं जमत नाही कीर्तन. काही लोकांना वेगवेगळ्या अपेक्षेनं लागतं महाराज. तुम्हाला धांगडधिंगासाठी अनुपर्व कीर्तनकार उद्या परवा आहेच कीर्तनकार राहुल महाराज, ते आहेच मग गायनाचे चारे. उद्या तुम्ही विनोदी कीर्तन ऐकणार. अतिशय सुंदर चांगलं तुम्ही या ठिकाणी नियोजन केलं आहे. कीर्तनकारसुद्धा चांगले भरलेले आहे. असेच कीर्तनकार, असेच या ठिकाणी पंढरपूरची वारी करणारे, पंढरपूरची वारी करणारे कीर्तनकार आपल्या गावात बोलवा. का बोलवा? अरे आपण ज्या कीर्तनकाराला कीर्तनाला बोलवतो त्याचं कारण हे की त्या गावामध्ये आल्यानंतर ते गाव पवित्र झालं पाहिजे, म्हणून ते कीर्तनकार बोलवा. सद्गुरू जोग महाराजांचं नाव तुम्ही पत्रिकेत आहे. मला एक आनंद वाटला महाराज, खरंच सांगतो. गावकऱ्यांचं कौतुक याच्यासाठी करेन मी का पत्रिकेमध्ये श्री गुरु निवृत्तीनाथांचा फोटो आणि दुसरं म्हणजे सद्गुरू जोग महाराजांचं नाव आहे. मला याच्यासाठी खूप आनंद वाटला, म्हणून तुमचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो. निवृत्तीनाथांचं भजन होईल, त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली होईल, त्याच्यानंतर आभार होईल. तोपर्यंत कोणी उठायचं नाही. त्या ठिकाणी पंक्तीची अवस्था केलेली आहे, पण जर कोणी जर उठलं त्याला माझी शपथ आहे, लक्षात ठेवा. कोणीच उठायचं नाही. गवळी बाबा आपलं निवृत्तीनाथांचं भजन घ्या. मस्त निवृत्ती राया
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर